नमस्कार. मुंबई होम किचनमध्ये अमिता खरपुडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मी आज महाशिवरात्रीनिमित्त घरी नाश्त्यासाठी साबुदाणा खीर बनवली. त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर मी इथे भिजवलेले साबुदाणा, केशर घातलेलं दूध, साखर, गरम म्हणजे असं पाणी घेतलं 1.5 ग्लास आणि काजू, बदाम, पिस्ता, वेलची असं घेतलं. तर एका पातेल्यात मी 2 ग्लास पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि साबुदाणा बघा मी असा छान भिजून घेतलेला आहे. छान असा हाताने मॅश होतो. स्वच्छ पाण्याने धुवून तो 2 ते 3 तास भिजत ठेवलेला, मस्त भिजलेला आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण ह्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये हा 1 बाउल साबुदाणा घालायचा आहे. आता याचं प्रमाण मी असं घेतलेलं आहे. तर 1 बाउल साबुदाणा घेतला मी, तर त्याला मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता हा साबुदाणा आपल्याला छान हलका होईपर्यंत शिजून घ्यायचा. साबुदाणा शिजला म्हणजे हा असा वरती तरंगतो आणि ट्रान्सफरेबल व्हायला सुरुवात होते. तर याला मी 5 ते 10 मिनटं असं शिजून घेणार आहे. बघा आता साबुदाणा असा मस्त शिजून हलका झाला आणि वरती तरंगायला लागला आणि ट्रान्सफरेबल बी होण्यास सुरुवात झालेली आहे. अजून याला 2 ते 3 मिनटं उकळल्यावर हा छान असा हे बघा मस्त शिजलेला आहे आणि ट्रान्सफरेबल व्हायला लागलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ना केशर घातलेलं गरम दूध आहे ते आपण पेलाभर याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याच्यामुळे खिरीला असं छान कलरही येतो आणि खीर अशी दाटसर होते. ह्या पद्धतीने आपण ही खीर अशी छान अजून 2 ते 3 मिनटं शिजून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड आणि आपल्याला हवे असेल ते ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे. आता हे बघा अजून 2 ते 3 मिनटांनी ही खीर छान अशी शिजलेली आहे आणि साबुदाणा पूर्ण असा ट्रान्सफरेबल दिसत आहे. आता आपली ही खीर छान तयार झालेली आहे. आपण याच्यामध्ये ना वेलची घालून घेऊ. तोपर्यंत तुम्ही मुंबई होम किचन चॅनलवर पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेहमीच माझ्या नवीन रेसिपी आल्यावर नोटिफिकेशन मिळत राहील. आता बघा मी आपल्या आवडीनुसार मी याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे. तर मी इथे 5 चमचे अंदाजे साखर घातलेली आहे. आपल्याला जास्त गोड आवडत असेल त्या प्रमाणात आपण कमी जास्त प्रमाण करून साखर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता ही छान अशी खीर आपली तयार झालेली आहे. आपण याच्यामध्ये वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. वेलची पूड घातल्यामुळे छान असा सुगंध येतो याला. छान एक उकळी आलेली आहे. छान मस्त असे ही साबुदाणा आणि साखर मिक्स करून घेतली मी. वेलची पूड घातलेली आहे. अर्धा चमचाभर आपल्या आवडीनुसार मी वेलची पूड घातलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हवे तेवढे पाहिजे तेवढे ड्रायफ्रूट, हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण मी इथे घालून घेतले. त्याने छान मध्ये असे दाताखाली क्रंच लागले तर छान लागतात खायला. तर आपली ही खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर जरूर महाशिवरात्रीनिमित्त ही खीर घरी सकाळी नाश्त्याला करून पहा. छान अशी हलकी फुलकी आणि खायला पण छान लागते. तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.